त्यापेक्षा बाबा मी हात जोडतो प्रतिभाला की तुला राग आला तर मला माफ कर, पण खरंच ह्यापुढे मी इथे व्हिडिओ बनवायला हिच्यावर तरी येणार नाही। वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही सगळे आमच्या जागेवर एकदम खरे बरोबर आहे। आई आईच्या जागेवर आहे, प्रतिभाच्या जागेवर आहे। मी फक्त ह्या व्हिडिओबद्दल बोलते, बाकी आमचं असं काही नाही आहे। नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो पुन्हा एकदा मी इथे आलेलो आहे व्हिडिओ बनवण्यासाठी। प्रतिभा इथे आलेली आहे। काल मी एक व्हिडिओ बनवला होता एका मुलीबरोबर आणि तो व्हिडिओ बघून प्रतिभाला पुन्हा एकदा जसं म्हणजे मला कमेंट्स येतात की आता प्रतिभा परत रागावणार, हे करणार ते करणार। पण विषय असा होतो की ते लोक व्हिडिओ बनवायला येतात त्यांच्या हिसाबाने, त्यांच्या घरी वगैरे सगळं सांगून। इथे प्रतिभाचा मूड ऑफ होतो। पण आत्तापर्यंत प्रतिभाबरोबर मी एवढे व्हिडिओ बनवलेले आहेत इथेच ह्या लोकेशनवर, तुम्हाला माहीतच असाल। तुम्हाला माहीत नाही 30 सेकंडचा व्हिडिओ बनवायला मला कमसे कम इथे 1 तास लागतो। हिला 1-1 तास मला समजावायला लागतं इथे, तेव्हा तो व्हिडिओ कुठेतरी व्यवस्थित होतो। कॅमेरा हँडलिंग असते त्याच्यामुळे तो व्हिडिओ चांगला वाटतो। पण इथे विषय असा होतो की मला वाटतं 3 सेकंड घ्या, 3 सेकंडचा फक्त असं एक सीन करायला प्रतिभाला जर 1 तास लागत असेल तर माझ्या डोक्याची पूर्ण वाट लागते। खूप साऱ्या माझ्या ताई आहेत फेसबुकवरती, यूट्यूबवरती, इंस्टावरती, बोलतात दादा हिच्याबरोबरच बनवा, प्रतिभाबरोबरच बनवा, प्रतिभाबरोबरच बनवा। आज मला वाटतं 3-4 वर्ष आले प्रतिभाबरोबर मी व्हिडिओ बनवतोय आणि 30 सेकंडचा व्हिडिओ बनवायला जर मला 1 तास लागत असेल ह्या प्रतिभाबरोबर तर मला शक्य होणार नाही हिच्याबरोबर व्हिडिओ बनवायला। मी तर बोलतो ही स्वतःची तुझे डान्स व्हिडिओ बनव आणि मी आई बरोबर व्हिडिओ बनवेल किंवा कोणी पण माझ्याबरोबर येईल व्हिडिओ बनवायला, मी त्यांच्याबरोबर व्हिडिओ बनवेल। मी खरंच कोणाचा विचार नाही करणार आता की मला कोण काय बोलेल। बायकोला पण माझ्याबरोबर व्यवस्थित राहायचं तर राहू दे, मी काय तिला तोडून बोलणार नाही, कारण ती जर माझ्यावरती जलस फील करत असेल तो तिचा प्रॉब्लेम आहे। आज अक्षरशः माझ्या डोक्याची पूर्ण वाट लागलेली आहे, कारण मी माझ्या मुलाला तिथे घरी ठेवून येतो, हिला घेऊन येतो इथे 3 सेकंड, फक्त 3 सेकंडचा व्हिडिओ बनवायला जर 1 तास लागतो एकच स्टेप करायला, तर मग पॉसिबल नाही हिला घेऊन मी व्हिडिओ करणार, असं होणार नाही। आता नेक्स्ट टाइम जर हिला येत असेल घरातूनच प्रॅक्टिस करते घरामध्ये 3-3, 4-4 दिवस तो एक व्हिडिओ बघते 30-30 सेकंडचा, पण इथे 3 सेकंड पण प्रतिभा उभी नाही राहू शकत। मला कोणी काही बोललं तरी चालेल की प्रतिभाबद्दल काय बोलतो काय नाही, मी व्हिडिओच्या बाबतीत बोलतोय, पण घरामध्ये तिचं वागणं खूप सरळ आहे आणि एकदम म्हणजे बोलतात ना की जी गोष्ट माणसाला जी बनवायची आहे ना त्यासाठी व्यक्ती ती बनलेली असते। जसं प्रतिभाला एक घर सांभाळण्याची व्यक्ती आहे, तिचं मन साफ आहे, सगळेजण आमच्या घरी येतात पाहुणे वगैरे, त्यांचं मन जपण्याची तिच्याकडे जी कला आहे, जी तिचं मन आहे ते साफ आहे, ह्या गोष्टीसाठी ठीक आहे। पण ह्या फील्डसाठी मला नाही वाटत की प्रतिभा पुढे खरी उतरेल म्हणून। आणि ती काय करते, स्वतः येते माझ्या बरोबर, मला पण इंटरेस्ट आहे यायचा, पण जर तुला नाही जमत आहे ह्या गोष्टीसाठी तर मी तरी कुठपर्यंत जबरदस्ती म्हणजे तिच्या बरोबर व्हिडिओ बनवणार। लोकांना असं वाटतं की मी तिला जबरदस्ती खेचून आणतो, पण तसं नाहीये। ती स्वतः प्रतिभा येते, मला पण आवड आहे, मला पण आवडेल की माझी बायको माझ्या बरोबर पुढपर्यंत जाऊ दे, मला साथ देऊ दे। पण जी गोष्ट आपल्याला जमत नाही त्या गोष्टीमध्ये जर ही मला साथ द्यायचा प्रयत्न करते तर मला 8-9 वर्ष लागतील मला हे शिकायला, तोपर्यंत सगळे माझ्या पुढे जातील। काय बोलतो सुजल, तुला काय बोलायचंय बोल? अरे मी वैतागलो आता, अक्षरशः वैतागलो। मी बोलेल ठीक आहे चल जाऊ दे, आता व्हिडिओ बनवायचेच नाही हिच्यावर तर नाही, कारण काय होतं माझं डोकं खराब होतं पूर्ण। 3 सेकंडला 1 तास, विचार करा। आता मी माझ्या मुलाला इथे ठेवून आलोय, एवढी ड्रेसिंग वगैरे मारतो, एवढं गरम वगैरे होतो, तर हिला पण ड्रेसिंग मारायला देतो, चल तू पण मॉडल राहा, बिंदास राहा, टेन्शन घेऊ नको। पण एक लिमिट असते। 4 वर्ष झालं मी व्हिडिओ बनवतो, 4 वर्षामधून जर हिला अजूनपर्यंत जर काही जमत नाही तर मी बोलतो की तुला हे व्हिडिओ बनवू नको तू, बस। काय बोलते बोल आता, तू बोल काय बोलते? काय बोलू मी आता? थोडं डान्स शिकते प्रतिभा हे पण बोलायला कमी नाही करत आहे की मी डान्स शिकली ना मग मी तुम्हाला दाखवते। पण हे बोलायची पद्धत आहे का सांग प्रतिभा तुझी? हो, कधी बोलते जर मी डान्स शिकली ना मग तुम्हाला मी इज्जतच देणार नाही। म्हणजे जेव्हा हिला काय येत नव्हते तेव्हापासून मी हिच्यावर उभं आहे, ही माझ्यावर उभी आहे, पण जेव्हा ही स्वतः इंडिव्हिज्युअल काय शिकायचा प्रयत्न करते आणि हिला थोडीशी गोष्ट येते करता, तेव्हा ही डायरेक्ट बोलते की मला हे शिकू दे मग मी तुम्हाला इज्जत देणार नाही। अरे म्हणजे ही काय गोष्ट, म्हणजे आम्ही फील्डचं सांगतो, बाकी वैयक्तिक जीवनामधलं नाही। वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही सगळे आमच्या जागेवर एकदम खरे बरोबर आहे। आई आईच्या जागेवर आहे, प्रतिभाच्या जागेवर आहे। मी फक्त ह्या व्हिडिओबद्दल बोलते, बाकी आमचं असं काही नाहीये, बरोबर ना? मी फक्त व्हिडिओ पुरती बोलते की व्हिडिओसाठी प्रतिभाला इथे घेऊन येणं 1-1 तास इथे टाइमपास, निव्वळ टाइमपास। व्हिडिओ तुम्हाला दिसतात चांगले, ठीक आहे,
त्यामागे 1.5-2 तास लागतात मित्रांनो. 1 तास पण नाही लागत. 1 तास तर मी बोलायची गोष्ट करतो, तुम्ही स्वतः बोलाल. जर तुला 1.5-2 तास लागतात 30 सेकंडची व्हिडिओ बनवायला तर कशाला बनवतो. म्हणून मी 1-1 तास बोलायचो फक्त. तर एवढा नाही, खूप टाइम जातो ह्या गोष्टीसाठी. आणि आता तर पावसाळा पण चालू झालाय, तर पाऊस कधी येईल कधी नाही हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे जर मी असं इथे आलो, भिजत जाणार भिजत येणार, त्यापेक्षा बाबा मी हात जोडतो प्रतिभाला की तुला राग आला तर मला माफ कर, पण खरंच ह्या पुढे मी इथे व्हिडिओ बनवायला हिच्यावर तरी येणार नाही भाई. मी खरं सांगतो प्रतिभा, मी तुझ्यावर येणार. तू घरामध्ये चांगली राहतेस, चांगले, तुझा स्वभाव चांगला आहे बस. पण ह्या गोष्टीसाठी मला नाही आवडत भाई. आता तुला काय बोलायचं ते बोल तू. ह्या गोष्टीसाठी मी अजून सहन नाही करू शकत. काय होईल, तुला येत नाही करत मग माझ्या डोक्यात मी काय पण बोलेल तुला, मग ते मग नंतर मला पछतावा होतो की मी माझ्या बायकोला काय बोलतो. त्याच्यापेक्षा इथे नको व्हिडिओ बनवू. 3 सेकंडचा व्हिडिओ होता फक्त. असं तुला 1 तास लागला यार बनवायला यार. काय बोलणार तुला आता. 3 सेकंड, 3 मिनिटं पण नाही बोलत आहे मी. 3 सेकंडचा व्हिडिओ फक्त. तिला फक्त एवढं असं हे करून फक्त असं करायचं, ते पण नाही. मग ते पण करायला 1 तास लागतो यार. जराशी लोकांनी चांगली कमेंट केली, वाव प्रतिभा ताईला येतं, वाव प्रतिभाला येतं, तर प्रतिभा डायरेक्ट मला बोलते की आता मी डान्स शिकली ना तर तुम्हाला घंटा पण इज्जत देणार नाही. अशी बोलली ना. चल खोटं बोलू नको. तर मला असं वाटतं की मित्रांनो, मुलं जी असतात ना, मुलं ती बिचारे काय करतात माहितीये, कुठल्या पण परिस्थितीमध्ये साथ देतात किंवा शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण एकदा समोरची शिकली ना तर तिला असं वाटतं मी तुझ्या पुढे जाणार. आणि आम्ही काय करतो, नाही तू मागे आहेस ना, तू आमच्या बरोबर चल. आणि हे विचार करतात मला आता येतं ना, आता मी पुढे जाणार, तू मागेच राहा. हे मला नाही पटत. आज मला सांग, 4 वर्ष झाले, तुला ऍक्टिंग वगैरे काहीच माहित नव्हतं. तुला फोन पण माहिती नव्हता. अँड्रॉइड तुझ्या घरामध्ये असताना होता का माहिती? काहीच माहिती नव्हतं. आज ती प्रतिभा कशी दिसायची, कशी होती, कोणाच्या दिसण्यावरून मी जात नाही, पण आज मी तिला इथे व्यवस्थित माझ्या बरोबर आणलेलं आहे. आणलंय का नाही सांग. व्यवस्थित माझ्या बरोबर तिला मी आणलेलं, माझ्या बरोबर सोबत घेऊन जाणार आहे मी तिला. इथून तर घेऊन जाणार आहे, पण पुढे मी तो व्हिडिओ बनवून दुसरे कोण माझ्यावर बनवण्यापेक्षा दुसऱ्यांना शिकवणं, मी माझ्या बायकोला शिकवेल. पण जी गोष्ट शिकण्यासारखीच नाही, शिकू शकत नाही किंवा त्याला अजून 10 वर्ष लागणार आहेत, तर त्या 10 वर्षामध्ये इथून पाठी आलेले माणसं सगळे माझ्या पुढे जातील आणि मी मागे राहील. एवढं लक्षात ठेव बरं. दुसऱ्यांवर कोणावर पण व्हिडिओ बनवला ते पण नाही चालत आम्हाला. आणि नंतर बोलणार मी शिकली तर मी पण व्हिडिओ बनवल, मग तुम्हाला जळवते. अरे मी जळवण्यासाठी काय थोडी करतो यार. जळवण्यासाठी तुझी थोडी हे करतोय मी तुला. मी काय आई बरोबर पण व्हिडिओ बनवणार, पण किती दिवस. आई बरोबर कॉमेडी 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 करून किती दिवस. काय सुचलं पण तर पाहिजे ना कॉमेडी. काय बोलतो तुला काय वाटतं, तू बोलू शकते. मी काय असं नाही बोलत की तुला तोंड पकडून ठेवलं आणि तुला बोलायला मी स्वतः बोलते. एक लिमिट असते, ती लिमिट आता मी क्रॉस केली. कारण मी जेव्हा पण इथे येतो ना मित्रांनो, मी तेव्हा असे व्हिडिओ बनवतो, पण मी ते डिलीट करतो. मी नको जाऊ दे नाही बोल. पण आज खरंच लिमिट क्रॉस, म्हणजे माझ्या डोक्याची पूर्ण हटून गेले पूर्ण यार. 3 सेकंडसाठी 1 तास पूर्ण जातो, म्हणजे काय बोलणार आता. आता तरी पण एक लास्ट ट्राय करतोय मी. झालं तर ठीक आहे, नाही झालं तर खरं सांगतो तो हिला मी घेऊन येणार नाही इथे. म्हणजे मला पुढे पण जाऊन देणार नाही आणि मला कोण काय करून पण देणार नाही. असं थोडी होतं यार. लोकांना वाटतं मी तुला जबरदस्ती तुझा हात खेचून ऍक्टिंग कर असं लोकांना वाटतंय. आणि दुसऱ्यावर केलं तर बोलतात अरे प्रतिभा रागवले, कारण प्रतिभाने पहिलंच सांगितलं मला नाही आवडत, माझं मन तुटतो, हे तुटतो. मग करणार काय आपण.